राम जय जय राम 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 कृष्ण हरे रूपचनी सुख झाले ओ साता
लेकुराचे हित 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 जाते करीला भाविना प्रीती
विठ्ठल 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 लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती पोटी भारवा आहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची आवो दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांचे दुसरे चरण सागा पमा पा सानी पमा पा सागा पमा पा सानी पमा पा नि सा सा पनी नि मा पा पा गा मा सागा गा गा सागा गा 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 सा मा 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 सा पा 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 मा पा मा पा मा पा मा गा मा पा मा गा गा सा पा मा पा मा पा मा पा मा गा मा पा मा गा गा सा पा मा पा मा पा मा पा मा गा मा पा मा गा गा सा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण
पंचकृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओ बाबाजी सद्गुरुदास तुका पंचकृपादाने कथेचा विस्तारू पंचकृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी ओ पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रज निज मनोमुकुर सुधारी बरणव रघुबर विमल जसो जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारुणी आता विठ्ठल 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 लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला जाणारे पाचव्या वेदाचे निर्माते विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा सर्वांच्या परिचयाचा काकड्याच्या पहिल्या मंगलचरणामध्ये ज्या अभंगाचा समावेश केलेला आहे असा आईची महती गाणारा आणि स्वतः तुकोबरायांनी आईचं वर्णन करावं आणि त्या आईच्या भूमिकेतून संतांचं प्रेम जगाला सांगावं असा हा सुंदर अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असा की आज आपल्या या ब्राह्मणवाडा गावामध्ये कैलासवासी यमुनाबाई एकनाथ गीते या स्वर्गीय माईमाऊलीचं प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्यानिमित्तानं पूर्ण दुःखांकित गीते परिवार श्रीमान एकनाथ बाबूराव गीते हे यमुनाईचे पतिदेव आहेत. सौ कलाबाई पुंजाजी सांगळे पुतणी आहेत. श्रीमान शांताराम एकनाथ गीते मुलगा श्रीमान बबन एकनाथ गीते मुलगा सौ मंदाताई सुरेश कातकाडे मुलगी सौ सुनीता राजेंद्र सोनवणे मुलगी सुना नातवंड असा खूप मोठा परिवार खूप मोठं कुटुंब. या कुटुंबानं विचार केला आपल्या गेलेल्या मातृशक्तीच्या स्मृतीमध्ये आपण हरिकीर्तन करू. मग कीर्तनाची सेवा नियोजित करायचे पण कुणाला द्यायचे हा विचार परिवाराच्या मनामध्ये आला तर अगदी सगळ्याच्या विचारांती येऊन पोहोचला आमच्यापर्यंत आणि आम्हाला संपर्क ज्यांनी केला असे श्रीमान वसंतरावजी गीते यांनी मला फोनवरती संपर्क केला आणि आम्ही इथे येऊन पोहोचलो. या कीर्तनासाठी खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. गायनाचे उत्कृष्ट असे साथ देणारे आमच्या हरिभक्तपरायण मंगलताई गतीर आहेत. सुंदर असा ज्यांचा कंठ आहे अशा हरिभक्तपरायण आमच्या राणीताई दौंड आहेत. महिला मृदंग वादकामध्ये ज्या लेकराचं कौतुक उभ्या महाराष्ट्रानं करावं असं सुंदर मृदंग वादन आमच्या ज्ञानेश्वरीचं आहे. ज्ञानूचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण पखवाजे पुरुषाचं वाद्य आहे. ते वाजवायला किती ताकद लागते हे वाजवून पाहिल्यानंतर कळतं. ते असं कसं कळेल आपल्याला. तर ज्ञानूचं कौतुक आहे. हार्मोनियमची साथ देणारे हरिभक्तपरायण बाबांनाही माझं वंदन आहे. आपले सगळे टाळकरी मंडळी विनेकरी असतील. या छोट्या छोट्या बालिका टाळ घेऊन उभ्या आहेत. काही माझ्या विद्यार्थिनी आहेत. या भागातल्या काही आहेत. काही सोबत मी सोबत घेऊन आलेली आहे. आपल्याच भागातील या दोघी कन्या राधिका घुगे अगदी
चिंचोली गावचं हे कन्यारत्न राधिकाचे वडील पण आज कीर्तनामध्ये आहेत. खूप सुंदर गायन. अगदी या भागाला एक सुंदर कीर्तनकार, एक सुंदर गायक कल्याण स्वामी संस्थांच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे. राधिका जेवढं गोड गाते तिची बहीण तेवढंच गोड गाते. आणि तनुजा घुगे नावाची तिची बहीण फार सुंदर कीर्तन आणि खूप चांगल्या पद्धतीने भागवत रामायण आदी करून कथा करते. अलीकडे असलेली शर्वरी बोडखे ही तुमच्याच जवळची आहे. अशा बऱ्याच मुली आपल्या भागातल्या चकलंबा या गावी अभ्यासासाठी आहेत. खाली बसलेली ही विद्यार्थिनी 18 पुराणांच्या कथा म्हणजे तशी नेवासा शेवगावच्या भागातली आहे ती, पण रूट तो असल्या कारणानं मी तिला घेऊन आले. खूप सुंदर शिवपुराण, भागवत, रामायण, कीर्तन, चांगलं वक्तृत्व. यूट्यूबला आपण अनिष्टाताई गुंड असं जर नाव टाकलं तर चांगल्या पद्धतीने याही लेकराचं वक्तृत्व, एक आध्यात्मिक जो त्यांचा चाललेला प्रवास आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. खूप चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम आहे, पवित्र वातावरण आहे. आमच्या ऋषी भैयाचं यूट्यूब चॅनल आहे. चॅनलचं नावच लक्षात नाही राहिलं. हां, माऊली ना, माऊली HD हे यूट्यूब चॅनल. आणि या चॅनलच्या द्वारे हा कार्यक्रम आपल्याला पुन्हा पुन्हा पाहता येईल. गीते परिवाराचे सर्व नातेवाईक, आप्त, इष्ट, स्वजन, सखे या सगळ्यांच्या मध्ये ईश्वराचं चिंतन पाहू. ब्राह्मणवाड्याला येण्याच्या अगोदरपासनं अजित भाऊ गीते हे आमच्या संपर्कात. अजित भाऊंचाही सकाळपासून फोन झाला आणि बरीचशी मंडळी या भागात कुठेतरी मी कीर्तनाला आले होते तेव्हा आपल्या गावातली बरीचशी मंडळी मला परिचित झालेली आहे. तर या सगळ्यांच्या मध्ये आपण ईश्वराचं चिंतन पाहू. व्यासपीठावर अधिकारी मंडळी कोणी असतील, आदरणीय हरिभक्तपरायण मंडळी, सगळ्यांच्या चरणावरती बाबा कोटी कोटी वंदन. मला सगळ्यांचा परिचय नाही आहे, सगळ्यांची नावं माहिती नाही आहे. सगळ्यांना सादर वंदन. आणि दिवाळी पाडव्याच्या या महापर्व काळावरती भलेही पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे, पण हा पुण्यपर्व काळ आहे. या संदर्भातल्या अनेक काही गोष्टींच्या चर्चा करत करत आपण या अभंगावरती चिंतन करणार आहोत. या प्रसंगाबद्दल बरंच काही मी तुमच्यासोबत बोलणार आहे. विठ्ठल 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 खरं तर पुण्यस्मरणाचा हा प्रसंग आहे. या प्रसंगाबद्दल असे जे प्रसंग असतात ते फार कठीण असतात. यांना सामोरं जाणं माणसाला खूप जड जातं. आपल्या जीवनातली आई ही जी भूमिका आहे किंवा आई हे जे पात्र आहे आपल्या जीवनातलं ते कधीच कुणाचं हरवू नये असं प्रत्येकाला वाटतं. जेव्हा आपल्या घरातली आपली हक्काची माणसं जेव्हा आपल्याला कायमचं सोडून जातात तेव्हा अंतःकरणाला प्रचंड वेदना होत असतात. त्याच्यामध्ये आई म्हणजे प्रेमाचा महासागर आहे. त्या आईच्या प्रेमाची बरोबरी विश्वात कुठल्याच प्रेमाला करता येत नाही. ते प्रेम म्हणजे तरी काय? खरं तर माणसं एवढी कठीण आहेत. या प्रेमाची अनुभूती नसल्या कारणानं लोकांनी देवाला सुद्धा नाव ठेवलं आणि लोक देवाला म्हणायला लागली, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. याचा अर्थ विश्वाचा मालक आईशिवाय तो भिकारी आहे. म्हणजे ज्यांची आई या जगात आहे ते जगातले खरे श्रीमंत आहेत. पूर्ण विश्व ज्याच्या सत्तेनं चालते त्याला आपण भिकारी म्हणण्याचं धाडस करतो का? आपल्या डोक्यावरती मातृछत्र आहे. आईचं प्रेम आपल्याला प्राप्त झालेलं आहे, जे प्रेम कधी शब्दामध्ये मांडता आलं नाही. खरं तर आईच्या प्रेमाचं वर्णन करत असताना खूप मोठी आणि श्रेष्ठ ज्येष्ठ लोक सांगतात, कोणी वर्णन करावं आईच्या प्रेमाचं? आईच्या प्रेमाचं वर्णन करणारा अजून तो बहादर या जगात निर्माण झालेला नाहीये. आईला अभिव्यक्त करत असताना कोणी समुद्राची शाही बनवली, मेरू पर्वताची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला आणि गणपती बाप्पा जरी लिहायला बसला तर आईचं वर्णन पूर्ण होऊ शकत नाही. समुद्रातलं पाणी किती आहे हे आजपर्यंत कुणाला मोजता आलं नाही. अगदी तसंच आईच्या अंतःकरणात किती प्रेम भरलेलं आहे लेकरांसंदर्भात हे कुणालाच सांगता आलं नाही. जी स्वतः प्रेमाचा सागर आहे तिला सुद्धा सांगता येत नाही की तिचं तिच्या लेकरावर किती प्रेम आहे. आई माझी
मायेचा सागर दिला तिने जीवना आकार हो आ हो 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 आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकर आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकर तळपत्या उन्हात रखरखत्या रानात राहील समाजासाठी आई कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझे मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार तळपत्या उन्हात रखरखत्या रानात नाहीलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्यांचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार आई आहे तोपर्यंत किती लोकांना कळेल हा ज्याच्या त्याच्या पुण्याईचा भाग आहे. ती गेली ना माणसं रडल्याशिवाय राहत नाही तो, कारण ती शब्दामध्ये व्यक्तच करता येत नाही. कोणीतरी विचारावं आपल्याला का हो आई म्हणजे काय. सगळ्या जीवनाचा पट डोळ्यासमोर उभा राहतो. प्रत्येकानं आपली आई आठवावी. आज या बहीण भावंडांना तर अगदी बालपण आठवत असेल. आईच्या मांडीवर लहानपणी नाहिलेलं, तिच्या हातानं तोंडामध्ये घास भरलेला, तिनं मायेचा हात फिरवलेला. कधी ती रागावलेली, कधी तिचे डोळे पाणावलेले, कधी मायेनं तिने कधी आपला पापा घेतलेला, कधी कुशीत घेतलेलं, आपल्याला झोक्यामध्ये टाकून आपल्याला अंगाई गायलेलं, सगळं सगळं आठवतं. पण ती गेल्यानंतर, ती गेली ना मग जाणीव होते तिची. आई गेल्यानंतर आई दिसते आपल्याला दारात काढलेल्या रांगोळीमध्ये, आई दिसते आपल्याला तुळशीला लावलेल्या दिव्यामध्ये. आई गेली ना मग दिसते ती आपल्याला चुलीच्या तोंडाला फुगलेल्या भाकरीमध्ये, वासराला चाटणाऱ्या गायीमध्ये. आया बाया सांगत होत्या होतो जेव्हा तान्हा, दुष्काळात माईचा माझ्या आटला होता पान्हा. पिठामंदी 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 पाणी टाकुनी मले पाजत जाय, तव्हा मले तिच्या मंदी दिसती माझी माया. हंबरून हंबरून वासराले चाटती जव्हा गाय, तव्हा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी
असते माझी माया. सगळ्यांनी माझं बोलणं लक्ष देऊन ऐका. आई आहे ना तोपर्यंत ती खरंच आपल्या पोटाची काळजी घेते. आपल्याकडे धन किती आहे, आपल्याकडे काम किती आहे, आपल्याकडे प्रतिष्ठा किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी तिच्यासाठी फार गौण असतात. तिचं लेकरू किती सुखी आहे हे तिला फार महत्त्वाचं असतं. आपण उठल्यापासून झोपेपर्यंत तू बरा आहेस का हे विचारण्या अगोदर ती विचारत असते तू जेवलास का, बाई तू जेवलीस का, तू पोटाला खाल्लंस का. आणि विशेष करून आईचं ते वात्सल्य, आईची ममता आपल्याला सणाच्या पर्वकाळावर विशेष जाणवते. अगदी तालुक्याला जिल्ह्याला लेकरू शिकायला असू द्या, तिला सण गोड लागत नाही, पुरणाची पोळी गोड लागत नाही. आणि ती गेल्यानंतर प्रत्येक सण आपल्याला सण वाटत नाही. खरं तर दसरा, दिवाळी हे सगळे सण वर्षानुवर्षे येणार आहेत. त्या सणाला सगळी नातेगोती आपल्या सोबत असणार आहेत. पण जिच्यामुळे सणाला गोडवा होता ती आई आपल्या सोबत नसेल तर त्याच्यातला आनंद निघून गेलेला असतो. दिवाळीच्या सणा, दिवाळीच्या मुळा लेकिया सावरी, लेकिया सावरी पाहत से वाटोली, पाहत से वाटोली पंढरीची भेटी लागी जीवा, लागली से आस, भेटी लागी जीवा, लागली से आस, दिवाळीच्या मुळा लेकिया सावरी, लेकिया सावरी. सण उत्सव तर वारंवार येणारच आहेत, पण त्या सणामध्ये गोडवा जिच्यामुळे होता ती आई जर नसेल तर सण सण वाटत नाही. आई म्हणजे खरा आपल्या जीवनातला आनंदाचा आणि आशीर्वादाचा स्तोत्र आहे.
ती मातृशक्ती आपल्या जीवनातली कायमची हरवून जाणं, याच्यासारखं सगळ्यात मोठं दुःख माणसाच्या जीवनात दुसरं कोणतंच नाही. या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंतानं आपल्याला द्यावी, याच्यासाठी शास्त्राच्या माध्यमातून सत्य आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. मानवी जीवनातलं सगळ्यात मोठं सत्य आहे की माणूस अमर नाही. हे सगळ्यात मोठं सत्य आहे. हे माझं बोलणं भले डोक्यावरून जात असेल, कारण याच्या अगोदर आपण खूप वेळा ऐकलंय. हे माणसाला कळतंय, पण त्याच्यावर माणूस जास्त चिंतन करत नाही. थोडंसं तुम्हाला त्रास न होता तुम्ही सुद्धा सत्य स्वीकारावं, याच्यासाठी काही शब्दांचा संवाद मी तुमच्या सोबत करते. मला फक्त खरं बोला. 200 वर्षापूर्वी आपल्यापैकी किती लोक इथं होते ब्राह्मणवाड्यात? एक तरी हात उंच नाही करू शकत आपण. ठीक आहे, 200 वर्ष अगोदर आपल्यापैकी एवढी सगळी माणसं आहेत, आपल्यापैकी कोणीच इथं नव्हतं. काही हरकत नाही, तुम्ही सगळेजण खरं बोलला, त्या गोष्टीचा मला खूप आनंद वाटतोय. आता पुढे आणखी 200 वर्षानंतर किती लोक इथंच थांबणार आहेत? आता तरी हात वर करा. नाही करायला पाहिजे ना. आता ही गोष्ट तर आपल्या हातातली आहे का? आपल्या हातातली. हे सुद्धा सत्य तुम्ही स्वीकारताय, या गोष्टीचा आनंद वाटतोय. कारण संतांनी सांगितलंय 200 वर्ष काय, क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणभंगूर नाही भरवसा, भारी सावध सोडा मायाचा, भारी सावध सोडा मायाचा, काही नसले मग गळा पडला कासा, काही नसले मग गळा पडला कासा, पुढे हुशार थोराय वळसा गा, राम राम करारी, राम राम करारी, राम राम स्मरामि, राम राम स्मरामि. 200 वर्ष अगोदर आपण नव्हतो, आणखी 200 वर्षानंतर आपण शिल्लक नसणार आहेत. याचा अर्थ आपण अमर नाहीत. आपल्याला एक दिवस आपल्या खऱ्या घरी जायचंय. संतांचे वचन आपल्याला एवढं सत्य आपल्या समोर मांडतायत ना, म्हणजे एवढ्या सोप्या साध्या, अगदी आपण सहज गावं, त्या ओवीला, त्या अभंगाला, त्या रचनेला एवढ्या सहज गावं, फक्त आपण त्याच्या सत्याला तपासत नाही. हे ऐकायला आणि गायला किती सोपं वाटतं सांगा बरं मला. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. हे ऐकलं नाही याच्या अगोदर? ऐकायला सोपं, गायला सोपं आहे, पण पुढे ऐका. कोणत्या माहेराला? माझ्या मूळच्या घराला, माझ्या मूळच्या घराला जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. मूळचं घर जिथून आपण आलो तिथं, मग आलो कुठून त्याचा शोध घेणं हे काम आपलं आहे. आणि त्याच्यासाठी संत सानिध्य नसेल आपल्याला सहज प्राप्त होत, तर गाथा आणि ज्ञानेश्वरी हे आपल्या माहेरचा पत्ता बरोबर सांगतील आपल्याला. माहेर फक्त यांनाच नाही, आपल्याला सुद्धा त्या माहेराला जायचंय. याचा अर्थ असा आहे की जाणं ही आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सत्य आहे. कधी जायचंय कुणालाच माहिती नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा
सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का. जाणं जगाचं सत्य आहे ते कुणालाही चुकवता येत नाही. आपण अमर नाही, आपण मर आहोत. जायचंय आपल्याला. जाणं जगाचं सत्य आहे, त्या सत्याचा आपण स्वीकार करावा. म्हणजे दुःख कुठेतरी शीतळ होईल. हा, दुःखातून बाहेर येणं हे मानवी जीवाला थोडंसं कठीण आहे, पण त्या सत्याचा माणसानं स्वीकार करावा. पण कान देऊ नाही का. काही लोक ही मृत्यूवर सुद्धा विजय मिळवतात. आणि गाथा ज्ञानेश्वरी जो आपला मूळ माहेराचा पत्ता सांगितलेला आहे ना, त्या मूळ पत्त्यावरती जातात काही लोक. ज्यांना खरंच मूळ सापडलं, ज्यांनी मृत्यूवर विजय मिळवला, खरंच ज्यांना दिवाळी पाडव्यासारखा महापर्वकाळ मृत्यूसाठी प्राप्त झाला, वर्ष श्राद्धासाठी प्राप्त झाला, ती पुण्य विभूती पुण्यात्मा म्हणजे यमुनाई गीते. याला म्हणतात जीवनाची सफलता. जाणं तर सत्य आहे, ते चुकवता येत नाही, पण जातो कसं आपण, कोणत्या पर्वकाळावर जातो, कसे जातो, आणि आपण गेल्यानंतर आपल्या पाठीमागे काय काय घडतं. म्हणजे लोक म्हणतात बरं झालं गावची पिढा गेली, का आपल्या आठवणीत लोक रडतात. किती लोक आपल्या आठवणीमध्ये एकत्र येतात. याला जीवनाचा सार आणि साफल्य म्हणतात. ही सफलता, हा मृत्यूचा महापर्वकाळ ज्यांच्या जीवनात प्राप्त झाला, या आईचं जीवन धन्य झालं. खरं तर संतांच्या शब्दामध्ये म्हणू आपण, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, असा शेवट व्हावा. तुका म्हणे एका मरणेची सरे, आणि उत्तम चिवरे कीर्ती मागे. कारण जाणं जगाचं सत्य आहे. इथं नाही उरो आले अवतारा, आले अवतारा, फिरते पमारा जीव केशी, फिरते पमारा जीव केशी. युद्ध नाही होर आले अवतार, येत नाही होर आले अवतार, येरते पाम
फिरते पामर जीव किती. या सर्व बोलण्याचं एकच तात्पर्य आहे, जाणं जगाचं सत्य आहे, पण शेवट सुंदर व्हावा. शेवट सुंदर होण्यासाठी हयातामध्ये आपल्याला काही कर्म चांगले करावे लागतात. मग चांगलं बोलणं असेल, चांगलं पाहणं असेल, चांगलं ऐकणं असेल, हातानं धर्मकर्म, सेवाकर्म, सत्कर्म करणं असेल, पावनानं पदयात्रा असेल, याच्यातलं काही जरी नाही जमलं तरी अंतःकरणाची निर्मळता असेल. मन गंगेच्या पाण्या एवढं जरी निर्मळ आपण ठेवलं तरी शेवट सुंदर होण्यासाठी खूप मोठा त्याचा फायदा होतो. याच्यापैकी जे जमतंय ते करत राहावं. म्हणजे हातानं दानपुण्य करावं, सेवा करावी, डोळ्यानं भगवंताला पाहावं, चांगलं पाहावं, कानानं चांगलं ऐकावं. हयातामध्ये चांगली कर्म केली की शेवट सुंदर होतो. बर हात पाय कान नाक डोळे याच्या माध्यमातून चांगलं कर्म करण्याची संधीच नाही भेटली, काही हरकत नाही. चित्ताची निर्मळता ही फार अपेक्षित आहे, जेणे कारणानं शेवट सुंदर होईल. माझं बोलणं जास्त तुम्हाला कठीण जाऊ नये याच्यासाठी मी एक उदाहरण सांगते. शेवट सुंदर होण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय सत्कर्म करावं लागेल, मन किती निर्मळ ठेवावं लागेल, संतांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला काय उपासना करावी लागेल, या संदर्भात एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. अशा संताचं उदाहरण सांगते. ते संत, त्यांचा भारत आणि भारताच्या बाहेर प्रभाव आहे. भारताच्या बाहेर महाराष्ट्रावर विशेष प्रभाव आहे. महाराष्ट्राच्या संत मांदियाळीमध्ये त्यांचं विशेष नाव घेतलं जातं. भारतामध्ये सुद्धा त्यांचे विशेष चरित्र गायल्या जातात आणि भारताच्या बाहेर सुद्धा त्यांच्या कृपेचा प्रसाद पोहोचलेला आहे. एका महिला संतावरती त्यांचा असा प्रभाव झाला की त्या महिला संतांनी गायलं. ज्या कृष्ण भजन करत होत्या त्याच म्हणू लागल्या, वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु, वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु, कृपा कर अपनायो पायो जी मैंने, राम रतन धन पायो. ज्या कृष्ण भक्ती करतायत, रात्रंदिवस म्हणतायत, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, त्या म्हणतायत, पायो जी मैंने राम रतन धन पायो. असं रामनामाचं धन ज्यांना प्राप्त झालं, अशा संतश्रेष्ठ मीराबाई यांना कोणीही धन दिलं, कोणी नाम साधना दिली, कोणी अनुग्रह दिला, असे कोण थोर संत आहेत की त्यांचा प्रभाव संत मीराबाईवरती पडला. ते संत आहेत संत रोहिदासजी. खरं तर मूळ महाराष्ट्रातले, पण मध्य प्रदेशामध्ये ज्यांचं स्वतःचं आपल्या कामाच्या माध्यमातून वलय निर्माण झालेलं, भक्तीमध्ये तर एवढे ते उंच स्थानावरती आहेत. विद्वानांच्या विश्वनाथाच्या काशीमध्ये त्यांनी राहावं, पण काशी विश्वनाथाच्या सेवेमध्ये असणारी गंगामाई, तिच्या दर्शनाला सुद्धा त्यांना वेळ नाही. पण त्या रोहिदासजींच्याकडे पाहून लोक म्हणतात, रोहिदासजीच्या कठोत्यामध्ये तर गंगा राहते. हे सगळं थोडंसं विसंगत वाटतं, पण हे एवढं सुसंगत कसं? संत रोहिदासजी यांच्या जीवनामध्ये एवढी मोठी श्रेष्ठ भक्ती ठरली कशी, तेवढे श्रेष्ठ ठरले कसे? तर प्रसंग फार सुंदर आहे. संत रोहिदास महाराज खरं तर आपले संत सुद्धा वर्णन करतात, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शेलेविनी, उंच नीच काही नेले भगवंता, उंच नीच काही नेले भगवंता, तिष्ठे भाव भक्ती देखुनिया. उंच नीच काही नेने भगवंता, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे. संत रोहिदास महाराजांना चप्पल बनवण्यामध्ये विश्वाचा मालक मदत करू लागत होता, अशी संत रोहिदास महाराजांनी नेमकी भक्ती तरी केली काय?
त्यांना तर गंगामाईचं दर्शन घ्यायला सुद्धा वेळ नव्हता. काशी नरेश, काशीचा राजा, त्या राजाच्या पदरी पूजापाठ करण्यासाठी विद्वान ब्राह्मण देवता. काशीमध्ये विद्वानांची कमी नाही बरं. ज्याला एक वेद पाठ आहे ते वेदी, ज्यांना 2 वेद पाठ आहे ते द्विवेदी, ज्यांना 3 वेद पाठ आहे ते त्रिवेदी, ज्यांना 4 वेद पाठ आहे ते चतुर्वेदी. एवढी विद्वान माणसं. काशीमध्ये विद्वानांची कमी नाही. जसं महाराष्ट्रातल्या कोल्हापुरात पहिलवानांची कमी नाही, तसं काशीमध्ये विद्वानांची कमी नाही. खूप विद्वान ब्राह्मण पूजा अर्चना करण्यासाठी रोज राजाच्या आज्ञेवरनं यावं, गंगेची पूजा करावी, गंगेला राजाच्या वतीनं नमस्कार सांगावा. पण रोज जाताना रोहिदासजींना पाहून जावं. गंगेच्या दर्शनाला जेवढी गर्दी ना, तेवढी रोहिदासजींना भेटणाऱ्या लोकांची गर्दी. ते पंडितजी म्हणायचे, हे रोहिदासजी कधी गंगेच्या दर्शनाला येत नाहीत, काही नाहीत, लोक यांना एवढं महान का बरं समजतात? यांच्या जीवनात तर पूजापाठ फार कमी आहे. आम्ही जेवढा पूजापाठ करतो तेवढी पूजा हे करतच नाहीत. पण यांची एवढी महिमा कशी? एक दिवस पंडितजी म्हणतात, रोहिदासजी अहो कधीच गंगेच्या दर्शनाला येत नाहीत तुम्ही, आज खूप मोठा पर्वकाळ आहे, गंगेच्या दर्शनाला चाला. संत रोहिदासजी म्हणतात, पंडितजी गंगेपर्यंत यायला मला वेळ नाही, मी माझ्या कामात व्यस्त आहे. आज खूप मोठा पर्वकाळ आहे, तर एक उपकार माझ्यावरती करा, माझी 2 फुलं घ्या आणि गंगा आईला अर्पण करा. सांगा एवढंच की संत रोहिदासानं दिली म्हणून. पंडितजी नागडोळे मोडत म्हणे, काहीच यांच्या जीवनात सत्कर्म नाही, पूजापाठ नाही, मंत्रजाप नाही, काही नाही, काही नाही. लोक येऊन यांच्या पाया पडतात आणि साधं गंगेच्या सुद्धा पाया पडायला जात नाही. चला असू द्या. फुलं घेतली, गंगामाईच्या दर्शनासाठी आले. पंडितजी काय असेल, राजाची पूजापाठ पूर्ण केली. खूप मोठा पर्वकाळ होता म्हणून स्वतःच्या वतीनं एक गंगेची पूजा केली आणि जाताना 2 फुलं खिशातली काढली, गंगेत फेकली आणि गंगाईला सांगितलं, गंगामाई या तुझ्या रोहिदासानं ही फुलं दिली तुला, घे. रोहिदासजींची फुलं जशी पंडितजीनं पाण्यात फेकली तशी गंगा आई आवाज दिला तिनं, पंडितजी गंगे माझ्यासाठी रोहिदासानं फुलं दिली ना, तर माझ्या वतीनं रोहिदासाला हे सोन्याचं कंकण द्या. पंडितजीला तर पाण्यात घाम फुटला दर. पंडितजी म्हटले, बाप रे बाप, पिढ्यानपिढ्या मी पूजा करतोय गंगेची, अजून तिचा मला आवाज कधी ऐकायला मिळाला नाही. गंगा आई माझ्याशी बोलली नाही, तिनं मला काही दिलं नाही, माझ्या पूर्वजांना दिलं नाही, आणि आज रोहिदासजीनं 2 फुलं काय दिली, सोन्याचं कडं देते ती. वळून पाहिलं, खरंच हातावर आलेली होती आणि त्याच्यामध्ये रत्नजडित सोन्याचं कंकण होतं. पंडितजी थोडेसे भयभीत झालेले होते, पण गंगा सांगते, पंडितजी घाबरू नका, हे कंकण रोहिदासजीला नेऊन द्या. कंकण घेतलं पंडितजीनं. पंडितजीच्या मनात आलंय, गंगेनं कडं दिलंय हे फक्त मला गंगेलाच माहिती आहे, रोहिदासजीला माहिती नाही. हे रोहिदासजींना सांगायचं पण नाही. आपण दुसऱ्या रस्त्यानं, दुसऱ्या घाटावरनं जायचं घरी. पंडितजी घराकडे जाण्यासाठी दुसऱ्या घाटावर गेले. पूर्ण दिवस घाटांची चढ उतर केली, पण त्यांना घराचा रस्ता सापडला नाही. कुठल्याही घाटावर जायचे आणि फिरून त्याच रस्त्यावर यायचे. कोणत्याही घाटावर जा, रोहिदासजीच्या घाटावर आहे त्याच घाटावर वापस येत होते. त्यांना कळलं, आपल्या भाषेत त्याला चकवा म्हणतात. पण हा चकवा फक्त पंडितजींना नाही, हा चकवा आपण जर चुकलो तर आपल्यालाही कधी काळी बसतो. आपण फक्त अभ्यास करत नाही. ज्याच्या नावानं वस्तू आपल्याजवळ दिली त्याच्याच घरी पोहोच व्हावी. जर त्याच्या घरी पोहोच नाही झाली, मध्येच आपल्या खिशानं गिळली, तर आपल्यालाही चकवा बसल्याशिवाय राहणार नाही. हे शिकायचं आहे आपल्याला. आपल्याला वाटतं काय माहिती त्या माणसाला की ती तिकडे दिली का नाही, म्हणून पोहोचली का नाही, किंवा त्याच्यासाठी मिळाली का नाही, त्याला माहिती नसतं. पण देणाराचं मन म्हणत असतं हे त्यालाच मिळावं. मध्येच आपण आपल्या खिशामध्ये घातलं तर ते पचत नाही, नाही पचत. समजून घ्यायच्या काही गोष्टी. पंडितजीनं ते कडं हातात घेतलं आणि घाटावर फिरायला लागले. घराचा रस्ताच सापडना. पंडितजीच्या लक्षात आलं, कडं रोहिदासजीला दिल्याशिवाय घर सापडणार नाही, घराचा रस्ता आपल्याला मिळणार नाही. घाटावर बसण्यापेक्षा कडं देऊन आपण आपल्या घरी जाऊ.
पंडितजीनं ज्या घाटावर रोहिदासजी होते त्या घाटावर चढले, निघाले पुढे. रस्त्यावरती रोहिदासजी होते, त्यांच्या भजनामध्ये मग्न होते. पंडितजी आले, रोहिदासजी तुमच्या वतीनं गंगाईची पूजा केली, पण मा गंगा तुमच्यावर प्रसन्न झाले, तुम्हाला सोन्याचं कड दिलं. खरंच तुमच्या भक्तीचं महिमान मोठं आहे, तुम्ही श्रेष्ठ साधू आहात. आजपर्यंत मला तुमचं महत्त्व कळत नव्हतं, पण आज मला अनुभव आला, मग मला कळालं. हे कड तुम्ही घ्या, तुमच्यासाठी आलेलं आहे. पंडितजी म्हणतायत कड तुमच्यासाठी आलंय, पण पंडितजी हे म्हणत नाहीत की कड तुम्हाला दिल्याशिवाय घर सापडत नाही म्हणून. हे तुमच्या नावचं आलंय, तुम्हाला घेऊन टाका. ठीक आहे, पण संतांचं मन एवढं मोठं. संत रोहिदासजी म्हणतात, पंडितजी या सोन्याच्या कड्याला आम्ही ठेवून काय करणार आहोत, राहू द्या तुम्हाला. संतांचं मन पहा. पंडितजी म्हटले, हे अगोदर जर कळालं असतं तर उगीच घाट फिरलो नसतो, उगीच घाट फिरत बसलो मी. कडा घेतलं आणि पंडितजी घराकडे निघालो. एवढे आनंदात आहेत, एवढे आनंदात आहेत. पंडितजीला काय आनंद, काही त्यांचा अगदी अंतःकरणात मावना, खूप आनंदित आहेत. असं विचार करतायत की हे जर कडं बायकोला दिलं तर किती खुश होईल ती. पण दारात पाय टाकल्याने लक्षात आलं, राहायला छत नाही, घर नाही, अंगावर नीट कपडे नाही, आणि कडच ठेवून काय करणार आहोत. बायकोच्या हातात पडलं तर वापस देणार नाही. मग आपण काय करू, सोनाराकडे हे कडं देऊ, त्याच्या बदल्यात पैसे घेऊ, आणि आपल्या घराची डागडूज असेल, लेकरा बाळांना कपडे असतील, खायला व्यवस्थित असेल, ह्या सगळ्या गोष्टी करू. पंडितजी कडं घेऊन रत्न पारख्याकडे आले. रत्न पारख्याकडे कडं दिलं. तुम्हाला वाटतात तेवढे पैसे मला द्या, या कड्याचे मूल्य करता येईल ना रत्न पारख्याला. देवानं दिलेल्या वस्तू अमूल्य असतात, त्याचं मूल्य आपण कधीच करू शकत नाही. पंडितजीला पैसे दिले, रत्न पारख्यानं कडं घेतलं, पण कडं एवढं देखणं, एवढं ओजस्वी होतं, एवढं तेजस्वी होतं, एवढं विशेष होतं की त्याला वितळवून त्याची आपण काहीतरी वेगळी वस्तू करावी हे मनच झालं नाही. ही वस्तू आपल्याकडे संग्रहित ठेवू किंवा आपल्या पत्नीला देऊ या भावनेनं रत्न पारख्यानं ते कडं आपल्या पत्नीला दिलं. योगायोग असा, त्या काशीचा राजा, त्याची पत्नी राणी, त्या राणीनं हळदी कुंकवासाठी आपल्या काशीतले श्रीमंत, विद्वान, श्रेष्ठ अशी जी मातब्बर लोक आहेत ना, त्यांच्या घरच्या लक्ष्म्यांना हळदी कुंकवासाठी बोलावलं. त्याच्यात या रत्न पारख्याचं नाव पण फार मोठं होतं, तर रत्न पारख्यालाही बोलावलं. रत्न पारख्याची पत्नी ते कडं घालून गेली. आता तुम्हाला हळदी कुंकवाला जर बोलावलं कोणी, तर दिवसभर शेतात काम केलं, तीच साडी घालून मेकअप न करता तसंच अंगावर माती वगैरे सगळी धूळ तशीच जाता का तुम्ही हळदी कुंकवाला? तुम्ही सांगा, कारण हा प्रश्न तुमचा आहे, इकडे विचारायचं काहीच कारण नाही. आपण तसंच जातो का बिना मेकअप, थोडंसं आवरून व्यवस्थित आपण टापटीप दागिने वगैरे घालून, सुंदर छान साडी घालून, शृंगार करून आपण हळदी कुंकवासाठी जातो. तसं ती रत्न पारख्याची पत्नी सुंदर शृंगार करून निघाली. हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला. सगळ्या महिला, अशा विशेष महिला तिथं आलेल्या होत्या. राणीनं सगळ्यांना औक्षण केलं, भेटवस्तू दिली, पण फिरून फिरून राणीची नजर रत्न पारख्याच्या पत्नीच्या हातात जे कडं होतं तिकडेच जायचे. मी राजाची राणी आहे, हे आपल्या आश्रयाखाली आहेत, यांना ही वस्तू मागावी कशी, मन होईना, पण त्यातून मन पण निघेना. शेवटी राणी म्हटली, ताई वाईट नका वाटू देऊ, पण तुमच्या हातातलं कंकण मला फार आवडलो. आमच्या आश्रित तुम्ही आहात, आम्ही तुम्हाला मागू नये, पण मन राहवत नाही, ते कडं मला द्याल काय? रत्न पारख्याची पत्नी म्हणते, राणी साहेब, राजाची राणी आहात, तुम्हाला काय कमी आहे, आणि तुम्ही आम्हाला ही वस्तू मागताय. आम्ही देऊ नये, उलट आम्ही भाग्यवान समजतोय स्वतःला की ही वस्तू तुम्हाला आमच्याकडनं भेट मिळते, लगेच देऊन टाकते. तुम्ही असं मागू नका, मी माझ्याकडनं देते, कारण तुमचा अधिकार मोठा आहे. राज याची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. राज याची कांता काय भीक मागे. राणीला ते कडं दिलं, राणीनं घातलं, राणी फार खुश आहे. पण स्त्रीचा स्वभाव आहे,
एकाच हातात कड आहे, दुसऱ्या हातात नाही, म्हणून थोडीशी टेन्शनमध्ये. राजाला सांगितलं, राजेसाहेब हे असं कड आहे माझ्याकडे, हे अशाच्या असं दुसरं पाहिजे मला. स्त्री हट्ट आहे. राजा म्हटलं लगेच देतो, तू कुठून आणलं हे ते सांग. म्हणे मला रत्नपारख्याच्या पत्नीनं दिलं. तिला विचारलं, बाई तुम्हाला कुठून मिळालं? ती म्हटली मालकानं दिलं. रत्नपारख्याला विचारलं, तुम्ही कुठून आणलं? रत्नपारख्यानं सांगितलं, तुमच्याच महलात सेवा करणाऱ्या पंडितजीनं दिलं. पंडितजीला विचारलं, पंडितजी हे कडं तुम्हाला कोणी दिलं? पंडितजी स्वतःच फुशारकी सांगायला निघाले. पंडितजी म्हणतात, राजे साहेब गंगा आई माझ्यावर प्रसन्न झाली आणि मला दिलं. वा 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 पंडितजी, गंगा माँ प्रसन्न झाली, तुम्हाला कडं दिलं. वा, मी खूप खुश आहे तुमच्यावरती. आता एक काम करा, आशाच्या असंच दुसरं कडं आणा. जर आशाच्या असं दुसरं कडं आणलं तर अर्ध राज्य तुम्हाला, आणि 8 दिवसात जर कडं नाही मिळालं तर फास तुम्हाला. पंडितजीला जेवढा आनंद झाला होता अर्ध राज्य ऐकून, फास ऐकून अंगाला दर घाम फुटला. आता झोपही येईना, भूकही लागना. परेशान झाले. उठले की घाटावर गंगा आईची प्रार्थना करायचे. गंगा माँ माझा जीव वाचव, माझ्या गळ्यावरती टांगती तलवार आहे, मला वाचव. माझं लेकरा बाळाचं कुटुंब आहे, माझी छोटी छोटी लेकरं आहे, माझं संसार उद्ध्वस्त होईल गंगा आई. पण गंगेनं प्रार्थना ऐकलीच नाही. का? सत्य पंडितजीनं सांगितलं नाही. फक्त 2 दिवस राहिले. पंडितजी घरात ढसाढसा रडत होते. बायको म्हटले, रडू नका, खरंच ज्यांच्यामुळे कडं मिळालं त्यांनाच जाऊन भेटा. आले रोहिदासजीकडे. रोहिदासजी, पंडितजी, डोळे मुठीसारखे लाल झाले, सुजलेले, लालबुंद डोळे झाले, पोट खोल गेलं, तोंड सुजलंय. जेवण केलं नाही का? तब्येत बरी नाही का? काय झालं? म्हणे कसं जेवण जाईल जर मरण समोर दिसत असेल तर? झोप कशी लागेल जर मरण डोळ्यासमोर असेल तर? म्हणे झालं काय? म्हणे कडं घेतलंस, रत्नपारख्याला दिलं, रत्नपारख्याच्या पत्नीनं राणीला दिलं. राणी म्हणते अशाच्या असं दुसरं कडं पाहिजे. जर कडं नाही मिळालं तर मला अर्ध राज्य, नाही भेटलं तर माझं मरणच आहे. एक उपकार करा रोहिदासजी, त्या दिवशी दिली ना ती 2 फुलं द्या. ती फुलं गंगेला देतो, तुमचं नाव सांगतो आणि मग मला कडं भेटल. रोहिदासजी हसले. पंडितजी, त्या कड्यासाठी फुलांची आणि गंगेच्या घाटावर जाण्याची गरज नाही. मग या कुंडामध्ये माझी गंगामाई आहे. म्हणे कसं काय? म्हणे मी इथूनच तुम्हाला कडं देतो, पहा. रोहिदासजीनं त्या कुंडातल्या पाण्याला प्रार्थना केली. गंगा मा, तो दुःखितांचं दुःख हरण करणारी आहेस, पाप्याला पापमुक्त करणारी आहेस, भक्ताच्या अंतःकरणातली खरी भक्तीची गंगा आहेस तू, सगळ्यांचं कल्याण करणारी आहेस, विश्वनाथाच्या जटेमधून वाहणारी आहेस, तर नारायणाच्या अंगुष्ठातून तू प्रवाहित होणारी आहेस. ब्रह्मदेवाच्या कमंडलात तू वास्तव्य करते. मी ब्रह्मदेव नाही, पण माझ्या कुंडात जर तू वास्तव्य करत असशील तर इथूनच प्रगट हो आणि त्या दिवशी दिलेलं कडं पुन्हा एकदा मला दे. त्या कुंडातून आवाज आला, वा रोहिदासजी, असं एक काय हजारो कडे मागा मला, मी तुम्हाला द्यायला तयार आहे. 8 दिवस घाटावर काकडत बसलेल्या पंडितजीला पुन्हा एकदा घाम फुटला. 8 दिवस घाटावर बसलो तरी आपल्याला कडं भेटलं नाही. आणि रोहिदासजी या कुंडातल्या पाण्याला प्रार्थना करतात. गंगाई बोलते, सहज अशी हात बाहेर आली, जशाच्या तसंच कडं पंडितजीच्या हातात दिलं. आता डबडबल्या डोळ्यानं पंडितजी हात जोडून रोहिदासजीला म्हणतात, रोहिदासजी हे कसं, हे शक्यच झालंय कसं? याला म्हणतात काय? कुंडात गंगाच कशी? रोहिदासजीनं सांगितलं, पंडितजी, मन में चंगा तो कठोती में गंगा, जैसी गंगा वाहे जैसे जाचे मन, जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, भगवंत जान दया जबाई, भगवंत जान दया जबाई, जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन,
त्याच्या जवळच्या कुंडात गंगा का वास्तव्य करणार नाही? लक्षात घ्या, या दृष्टांतातून मला एकच सांगायचं आहे, खरंच आपल्या आयुष्याची सांगता सुंदर व्हावी असं जर वाटत असेल, कुठेतरी आपण गेल्यावर सुद्धा आपल्या आठवणीत आपल्या कुटुंबानं कीर्तन करावं, भजन करावं, प्रवचन करावं, 4 लोक एकत्र यावेत, मोठ्या प्रमाणात अन्नदान व्हावं, आपल्याही मृत्यूला काहीतरी पर्वकाळ प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर हयातात काहीतरी आपल्याला सत्कर्म करावे लागतील. खरंच यमुना आईचं मन गंगेच्या पाण्या एवढं निर्मळ, त्यांचं जीवन सफल झालं याची साक्ष एकतर पाडव्याला त्यांचं पुण्यस्मरण येतंय, दुसरा मुद्दा पाडव्याला पुण्यस्मरण येऊन या पाडव्याला महापर्वकाळ बनवण्यासाठी हरिकीर्तन घडतंय आणि त्याच्यात आणखी एक गोष्ट, सौभाग्यवतीचं मरण त्यांना येतंय. अशा खूप काही गोष्टी त्यांना प्राप्त झाल्या. ज्या दिवशी लग्नमंडपात लग्नबंधनामध्ये स्वतःला बांधून घेणाऱ्या स्त्रीच्या कपाळी कुंकू लागतं आणि भांगामध्ये सिंदूर भरला जातो, तेव्हा त्या सौभाग्यवतीची इच्छा असते की हेच सौभाग्याचं लेणं घेऊन मी या जगाचा निरोप घ्यावा. त्याला इच्छा मरण म्हणतात. हे प्राप्त होणं हे सुद्धा त्या माऊलीच्या पुण्याईचं लक्षण आहे, तिच्या जीवनाच्या सफलतेचं लक्षण आहे. असे खूप मोठे पर्वकाळ ज्यांच्या जीवनात प्राप्त झाले आणि खऱ्या अर्थानं ज्या माई माऊलीचं जीवन, जिचा मृत्यू सुद्धा खऱ्या अर्थानं सफल झाला, अशा मातृशक्ती यमुना आई गीते. खरं तर मी बोलले अगोदर की आई जाणं हे खूप मोठं दुःख आहे, हेही बोलले की माणसानं सत्याचा स्वीकार केला पाहिजे. त्यानंतर आपण एका मुद्द्यावर पोहोचलो की जाणं सत्य आहे, पण जाणं सुंदर व्हावं, सफल व्हावं, जीवन आपला शेवट सुंदर व्हावा. या सगळ्याच गोष्टी यमुना आईंच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्या. पण या कीर्तनाच्या माध्यमातून आई म्हणजे काय, आईबद्दल एक आपली लेकरांची भावना काय असली पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर मी मांडत आहे. मीच नाही तर जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगत आहे. लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे
लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराया आईबद्दल सांगतायत की आपल्या लेकराचं हित पाहणारी, आपल्या लेकराची काळजी करणारी, रात्रंदिवस लेकराबद्दल चिंतन करणारी कोण असेल तर आई आहे. लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त. खरं तर सावता बाबांनी छाती फाडून दाखवलं की आतमध्ये विठोबा आहे. हनुमंतरायाने छाती फाडून दाखवलं आतमध्ये रामराया आहे. आईला जर विचारलं, आई तुझ्या छातीमध्ये कोण आहे, तुझ्या अंतःकरणात कोण आहे, तुझ्या हृदयात कोण आहे, तर एकच आहे, तिचं लेकरू आहे, दुसरं काही नाही. आईच्या अंतःकरणामध्ये, तिच्या हृदयामध्ये, तिच्या काळजामध्ये फक्त तिच्या लेकराचं चिंतन आहे, तिच्या लेकराचं चित्र आहे, त्याची छवी आहे. रात्रंदिवस लेकरासाठी तळमळ करणारी, लेकराचं हित पाहणारी आई. खरं तर या पहिल्या चरणाला पटवून देत असताना तुम्हाला उदाहरण सांगेन मी. इथं बसलेल्या प्रत्येक आईला किंवा आपल्या आईला विचारल्यावर ती सांगलच की माझं खरं प्रेम, माझी खरी माया, माझ्या अंतःकरणात सदाचं चित्त माझ्या लेकराचंच आहे, मी माझ्या लेकराचंच भलं पाहणार. आपल्या सगळ्यांची आई तेच बोलल. पण पशु काय, मनुष्य काय, देवादिकांच्या मध्ये सुद्धा एक आई आपल्या लेकराचं हित कसं पाहते त्याच्यावर एका देवाचं उदाहरण सांगते. असा एक देव आहे, तुटलेल्या दाताचा, सुटलेल्या पोटाचा, सुपासारख्या कानाचा, भुंग्यासारख्या डोळ्याचा, लांब सडक नाकाचा, आखूड बोटाचा, अब्रगब्र शरीर असलेला, उंदरावर बसलेला, दिसायला अजिबात सुंदर नाही, पण त्याला पहिला पूजेचा मान आहे. तो दिसायला सुंदर नाही, पण त्याला पाहिल्याशिवाय दिवसाची सुरुवातच नाही, असा देव. त्या देवाचं नाव अष्टविनायका, तुझा महिमा कसा. अष्टविनायका तुझा महिमा कसा. अष्टविनायका तुझा महिमा कसा. अष्टविनायका तुझा महिमा कसा. ओ दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा. दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा. दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा. अष्टविनायका तुझा महिमा कसा. अष्टविनायका तुझा महिमा कसा. अष्टविनायका तुझा महिमा कसा. अष्टविनायका तुझा महिमा कसा. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. मोरया मोरया मंगलमूर्ती ओ मोरया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. एकदा ज्ञानूसाठी टाळी वाजवू आपण. राधिका, राणीताई, आमच्या मंगलताई, सगळ्यांसाठी एकदा गुणवानांसाठी टाळी. अष्टविनायका तुझा महिमा कसा. दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा. गणपती बाप्पा दिसायला अजिबात सुंदर नाही, पण या देवाला पहिला पूजेचा मान प्राप्त झाला, ही सुद्धा आईचीच पुण्याई आहे. फक्त गणपती बाप्पाच नाही, आपल्या सुद्धा जीवनामध्ये जे आपल्याला प्राप्त झालंय
मग कोणाला किती प्राप्त झालं कोणाला सांगायला जाऊ नका, पण आपल्या मनाशी बोला. हे जे काही वैभव श्रीमंती यश आपल्या जीवनामध्ये असेल ते आपल्या आई वडिलांची पुण्य आहे, त्यांचं आपल्यावरती असणारं प्रेम आहे, त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये प्राप्त आहे. काल कोणी झोपडीत राहत असेल, आज महल प्राप्त झाला असेल, त्यांना असं म्हणून घ्यायचं नाही की हे मी पठ्ठ्यानं माझ्या कर्तृत्वानं मिळवलेलं आहे. तसं जर तुम्ही म्हणत असाल तर ते तुमच्या जीवनातली सगळ्यात मोठी चूक आहे. जे काही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्राप्त झालेलं आहे ते तुमच्या आईवडिलांच्या पुण्याईनं तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. हे मान्यच करावं लागेल आपल्याला. एक साधी गोष्ट सांगते, आपण आध्यात्मिक माणसं आहोत सगळी. जीवनात ना खूप यश प्राप्त करा, जीवनात खूप धनवान व्हा, खूप गुणवान व्हा, खूप मोठे व्हा, खूप श्रीमंत व्हा, मोठी मोठी पदं प्राप्त करा. पण ते मिळालं ना तुम्हाला तर त्याच्या प्राप्तीचं जे काही यश आहे त्याचं जे कौतुक आहे ना ते स्वतःकडे घेऊ नका की हे मी कमावलं म्हणून. ते पूर्ण श्रेय आपले आईवडील आपले गुरु यांना द्या, तर तुम्हाला ते पचल. नाहीतर असं पचत नाही. आपल्याला जे मिळालं ते टिकून राहावं आपल्याकडे. तर आपल्या गुरुला आपल्या आईवडिलांना ते आपण श्रेय द्यावं, आपल्या दैवताला आपण ते श्रेय द्यावं. गणपती बाप्पांना मान पहिला प्राप्त झाला, आईची पुण्याई आहे, सगळ्यांना माहिती आहे. माता पार्वतीनं अगदी अंगावरच्या मळाला मुलाचा आकार दिला. कथा करताना हा विषय निघाला. शिवमहापुराण कथा करत असताना एका छोट्या लेकरानं प्रश्न विचारला, म्हणे दीदी माता पार्वतीनं अंगावरच्या मळापासून मुलगा बनवला, एवढा मळ तयार होण्यासाठी माता पार्वतीनं किती दिवस आंघोळ केली नसेल. मी म्हटलं बाळा किती दिवस आंघोळ केली का नाही हे काही मला माहिती नाही, कारण मी नव्हते म्हटलं तेव्हा. पण मळ कोणता होता, तर आपण दिवाळीला उठणं लावतो की नाही अंगाला, तसं उठण्याची ऊब घेतात माता पार्वती आणि त्या उठण्याला आकार दिला होता मुलाचा. मूळ गणपतीचं आवाहन केलं आणि त्याच्यात प्राण ओतले. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा, जय जय रघुवीर समर्थ. मूळ गणपतीचं आवाहन केलं, त्याच्यामध्ये प्राण ओतले, लेकरू उठून उभं राहिलं. बाळानं विचारलं आई माझं काम काय. आईनं सांगितलं बाळा मी स्नान करत असताना कुणालाच आतमध्ये येऊ द्यायचं नाही, हे तुझं काम. आई मी एखाद्याला अडवलं आणि अडवणारानं जर मला विचारलं आम्हाला अडवणारा तू कोण, माझं नाव काय. बाळा तुझं नाव सांगते मी, ऐक. तू एखाद्याला अडवलं आणि ज्याला अडवलं त्यानं जर तुला विचारलं तू कोण आहेस, तर तुझं नाव सांगते बेटा, तू माझ्या विनयाचं रक्षण करशील म्हणून मी तुझं नाव विनायक ठेवते. विनायक भगवान बसले दारामध्ये, माता पार्वती स्नान करतायत, बाप्पा दारात, तेवढ्यात पप्पा आले. बाप्पाची आणि पप्पाची लागली भांडणं. बाप्पा म्हणतात आतमध्ये जाता येणार नाही, पप्पा म्हणतात जाणार नाही, जाऊ देणार. शिवजी म्हणतात जाणार, गणेशजी म्हणतात नाही जाऊ देणार. एवढा वाद पेटला की वडिलांनी त्रिशूल फेकलं आणि लेकराचं मस्तक ताडकन उडवलं. तुटलेलं मस्तक माता पार्वतीच्या पदरात येऊन पडलं. लेकराचं तुटलेलं मस्तक पाहिलं, हंबरडा फोडला. माता पार्वतीनं खूप रडू लागल्या. शिवजीला म्हणतात स्वामी हे काय केलं तुम्ही, माझ्या लेकराला मारलं, मी सांगितलं तेच काम करत होतं ना, ते माझी आज्ञाच पाळत होतं ना, ते मी सांगितलं होतं त्याला कुणालाच आतमध्ये येऊ देऊ नको, आणि तुम्ही त्याचं मस्तक तोडलं. माझं बाळ जिवंत करून द्या, नाहीतर काही बरीगत नाही. धमकीच दिली वाटतं माता पार्वतीनं शंकराला. तुम्हाला वाटत असेल माता पार्वतीने का बरं धमकी दिली असेल. कधी कधी तुम्हालाही धमक्या पडत असतील यांच्या, सांगू नका कोणाला, पण त्याचा अनुभव तुम्हाला सुद्धा असेल की हे काही नवीन नाही, हे तिकडनंच इकडे आलेलं आहे. माता पार्वती म्हणतात बाळ जिवंत करून द्या, तर बरीगत नाही. शिवजी म्हटले काळजी करू नको पार्वती. नंदी महाराजांना सांगितलं नंदी महाराज जा अरण्यात, जे बाळ आपल्या आईपासून दूर, मग ते पशुचं असेल किंवा पक्षाचं असेल किंवा मनुष्याचं असेल, आईपासून दूर आहे आणि उत्तर दिशेला डोकं करून झोपलेलं आहे, त्याचं मस्तक कापून आणा. अगदी त्या अवस्थेमध्ये हत्तीचं पिल्लू होतं. आजही आपली जुनी लोक सांगतात की उत्तरेकडे डोकं करून झोपू नका. झोपताना उत्तरेकडे डोकं केलं तर उठताना तोंड आपल्या दक्षिण दिशेला होतं.
आणि दक्षिणेकडे तोंड करून उठण्याची आपली परंपरा आणि पद्धत नाहीये. मी कुठेतरी ऐकलेलं आहे, आपल्या देशाची भौगोलिक रचना अशी आहे की आपण उत्तरेकडे डोकं करून झोपलो तर मेंदूमध्ये रक्तस्राव होण्याची शक्यता आहे, ब्रेन ट्यूमर सारखे आजार होण्याची शक्यता आहे. जुन्या लोकांना त्याचं रिझन देता येत नाही, कारण सांगता येत नाही, पण आपली जुनी लोक शास्त्र सांभाळत होती. आजही जुनी लोक आपल्याला शास्त्र सांगतात, पण आपण खूप फक्त पुस्तकांचा अभ्यास केल्यामुळे आणि ग्रंथ न पाहिल्यामुळे आपण त्यांच्या शब्दावर लवकर विश्वास ठेवत नाहीत. पण जुन्या लोकांच्या काही गोष्टी आपण ऐकल्या पाहिजेत. सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच आहे, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. हातीचं पिल्लं उत्तरेकडे डोकं करून झोपलेलं होतं. नंदी महाराजांनी त्याचं मस्तक कापलं, आणलं आणि बाळाला बसवलं. लेकरू उठून उभं राहिलं, पण माता पार्वती म्हणते, याला देव कोण म्हणाल? मानवाचं शरीर आहे, देवाचं शरीर आहे, पशुचं मस्तक आहे आणि शरीर सुद्धा नीट नाही, अबरगबर आहे. हत्तीचं मस्तक, तुटलेले दात, लांब सोंड, बारीक डोळे, सुपासारखे कान. याच्या मंदिरात जर कोणी आलं नाही, त्याचं देव पण कसं जिवंत राहील? माझ्या लेकराला देव पण प्राप्त व्हावं असं काहीतरी करा. शंकरानं सांगितलं, काळजी करू नको पार्वती, 33 कोटी देवाच्या साक्षीनं सांगतो, विश्वातली पहिली पूजा कोणतीही पूजा आणि कोणत्याही पूजेच्या आरंभी ती पूजा सिद्ध होण्यासाठी तुझ्या गणेशाची पूजा अगोदर करतील, नंतर इतर देवदेवतांची पूजा होईल. कारण इतर पूजांच्या सिद्धीसाठी तुझा पुत्र सिद्धिविनायक असेल. गणपती बाप्पांना पहिला पूजेचा मान प्राप्त झाला. काय केलं होतं गणपती बाप्पांनी? फक्त आईची आज्ञा मान्य केली आणि आईनं काय केलं? लेकराचं हित पाहिलं. देवाची माय आहे, देवाची आई जर आपल्या देव मूर्ती लेकराचं हित पाहत असेल तर एक साधारण मनुष्य जीवन जे देह धारण केलेली आई आपल्या लेकराचं हित का पाहणार नाही? आणि याच्यातून आणखी शिकण्यासारखी गोष्ट आहे. आईची आज्ञा मान्य केली तर गणेशाला सगळ्या देवात पहिला पूजेचा मान प्राप्त झाला. आपण जर आईची आज्ञा मान्य केली तर जनमानसात आपल्याला मान का प्राप्त होणार नाही याचाही अभ्यास आपण करा. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. रात्रंदिवस आपल्या लेकराची काळजी करणारी, आपल्या लेकराचं हित पाहणारी आई आहे. एका आईनं, पक्षिणी होती ती, तिचं घरटं समुद्रात पडलं. समुद्राला प्रार्थना करत होते, हे समुद्र देवा, तुझ्या पात्रामध्ये माझी पिलं आहेत, अंडे आहेत, घरटं पडले, तेवढी अंडी मला दे, माझा जीव माझ्या पिलामध्ये आहे. झाडाचं घरटं तुटलं आणि पडलं पाण्यामध्ये, आईचा जीव सैरभैर झाला. चिमणी होती, चिमणी साधी, चोंचेमध्ये अगदी हरळीची काडी घेऊन, दर्भाची काडी घेऊन पंख फडकावत आपल्या झोपडीकडे, आपल्या घरट्याकडे जाणारी. पण तिनं पाहिलंय, माया मंदिरा हलले लागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया, आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया. समुद्राला प्रार्थना करते, हे समुद्र देवा माझी पिलं दे. समुद्र म्हटला, हे चिमणी, तुझ्यापेक्षा मोठ्या मोठ्या आकाराचे जीव माझ्या पात्रात आहेत, ते पाहायला मला वेळ नाही, आणि तुझे ते छोटे छोटे अंडे कुठं पाहू? चल जा, थांबू नको इथे. समुद्रानं एका चिमणीचा नाही, एका आईच्या वात्सल्याचा, तिच्या मातृत्वाचा अपमान केला होता. चिमणीनं सुद्धा शपथ घेतली, समुद्रा, तुला तुझ्या बलाचा, तुझ्या ताकदीचा अहंकार असेल, पण मी आई आहे, एक चिमणी नाही, एक आई शपथ घेते, तुझ्या समुद्रातलं पाणी उपसून बाजूला फेकून देईल, तुझा प्रतिशोध घेईल, माझी पिलस मी प्राप्त करून राहील. समुद्र हसायला लागला, चिमणी, तू हजारो करोडो जरी जन्म घेतले तरी माझ्या पात्रातलं पाणी तू काढू शकत नाही आणि तुझे पिल्लं तुला मिळू शकत नाही. पण एका आईची हिंमत पहा, आईचं प्रेम पहा. चिमणी चोंचेत पाणी भरत होती, दूर नेहून टाकत होती, तिचं तोंड चोंच रक्त बंबाळ झालं तरी तिला समुद्रातलं पाणी कसं तिला काढता येईल. पण तिचं पाहून तिच्या त्या दुःखाची वेदना, अनेक चिमण्या तिच्या जवळ आल्या, अनेक हजारो चिमण्या चोंचेत पाणी भरून उपसू लागल्या. समुद्र हसत होता, अरे हजारो काय करोडो चिमण्या आल्या तरी माझं पाणी कोणी काढू शकत नाही. चिमण्यांच्या त्या वेदना पाहून मग इतर पक्षी आले.
विश्वात या पृथ्वीवर जेवढे पक्षी आहेत तेवढे पक्षी आले, चोंचेत पाणी भरायचे आणि दूर नेऊन टाकायचे. समुद्र हसत होता, अरे हे पाणी आटूच शकत नाही, हे पक्षी करोडो जन्म घेतले तरी मला आटवू शकत नाहीत. पण त्या सगळ्या पक्ष्यांची वेदना पाहिली गरुड महाराजांनी. अरे म्हणे, गरुड महाराज म्हणतात हे आपले पक्षी इथं समुद्राचं पाणी काय करतायत. त्यांना सांगितलं की चिमणीताईची वेदना आहे, तिचं दुःख आहे. गरुड म्हटला ठीक आहे, नारदजीची मदत घेतो. नारदजीने पाहिलं, नारदजी म्हणतात हे काय चाललंय, म्हणे काहीतरी मदत करा. नारायणाची प्रार्थना केली, नारायणा समुद्राला धडा शिकवायचा आहे. मग नारायणानं सुदर्शन चक्र पाठवलं. सुदर्शन चक्राच्या मदतीला 12 सूर्य आले. सुदर्शन चक्र आणि त्याच्या खाली 12 सूर्य. समुद्रात पाणी राहील काय? समुद्राला उकळ्या फुटल्या, पाणी आटू लागलं, जीवजंतू मरू लागले. त्यातले जीव त्राहिमाम त्राहिमाम, वाचवा समुद्र देवा वाचवा. समुद्र फक्त 20% राहिला, कोरडा पडला समुद्र. समुद्राला कळना चूक काय झाली. सूर्याला म्हणतो चुकलं काय? सूर्य म्हणतो सुदर्शनला विचारा. सुदर्शनला विचारलं चुकलं काय? म्हणे नारदजीला विचारा, त्यांनीच कळ केलेली आहे. नारदजीला विचारलं, नारदजी काय चुकलंय? म्हणे गरुडाला विचारा. गरुडाला विचारलं, गरुडजी चुकलं काय? म्हणे या सगळ्या पक्ष्यांना विचारा. त्या पक्ष्यांना विचारलं माझं चुकलं काय? पक्षी बोलले चिमणीला विचार, तिची माफी माग, तेव्हाच तुला सुट्टी. अशी सुट्टी नाही. शेवटी एवढा मोठा समुद्र त्या छोट्याशा आईचं अंतकरण असणाऱ्या त्या चिवताईची त्यानं प्रार्थना केली, हात जोडले. चिवताई तू माझी धर्माची बहीण आहेस, मला माफ कर ग, तुझे पिल्ल मी तुला देतो, पण मला आठवू नकोस, खूप जीव मरतील. दादा आज मला धर्माची बहीण म्हणतोयस, धर्माचा भाऊ म्हणतोयस, मी सुद्धा तुला म्हणत होते मी तुझी धर्माची बहीण आहे, तू माझा धर्माचा भाऊ आहेस, तेव्हा तुझी सद्बुद्धी कुठे गेली होती. समुद्रानं खूप माफी मागितली. चिवताई म्हटली माझी दुश्मनी तुझ्यासोबत नाही, माझा जीव माझ्या पिलामध्ये, मला माझी पिलं दे. जेव्हा तिची पिलं तिला भेटली तेव्हा समुद्राची संकटातून सुटका झाली. समुद्रानं चॅलेंज एका चिमणीला नाही आईला केलं होतं. आईनं जर ठरवलं तर ते समुद्रसुद्धा उपसण्याचा निर्धार करते. मग ते चिमणी असेल किंवा आणखी कोणी असेल, ती आई आहे, तो आईचा निश्चय आहे. म्हणून आईच्या प्रेमाची बरोबरी विश्वात कोणीही करू शकत नाही. म्हणून लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. आई पोटी भारव आहे, त्याचे सर्वस्व हिस आहे. 9 महिने 9 दिवस आपल्याला उदरामध्ये साठवणारी आईशिवाय दुसरं कोणी नाहीये. कोणीच तेवढं दुःख सहन करू शकत नाही. आपल्या बाबतीत सगळ्यात मोठं दुःख सहन करणारी आपली आई आहे. पोटी भारव आहे, त्याचे सर्वस्व हिस आहे. आणि शेवटी तुका म्हणे माझे, 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 तुका म्हणे माझे. तुम्हा संतावरे माझे, तुम्हा
करीला भाविन करीला भाविन प्रीती असो स्वर्गीय यमुनाबाई एकनाथ गीते या मायमावडीच्या पवित्र पुण्यात्म्याला सद्गती प्राप्त व्हावी. त्यांचे सुपुत्र मुली नातवंड पुतणे या सगळ्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंतांना द्यावी. खरं तर मुलं आणि मुली आता यांची एक जबाबदारी आहे. शांताराम भाऊ, बबनजी, मंदाताई, सुनीताताई, कलाताई या सगळ्यांची जबाबदारी आहे की एकनाथदादांना, तसं तर आपल्या जीवनाचा साथीदार कायमचा हरवल्यानंतर माणसाला प्रत्येक पावलाला आठवणी असतातच, पण असं एवढं माया आणि एवढी प्रेम या कुटुंबियांनी आपल्या वडिलांना द्यावी. दुःख तर न संपणार आहे, पण या प्रेमामध्ये त्यांनी आहे त्या स्थितीत चांगलं राहावं याच्यासाठी सगळ्या कुटुंबियांनी आपल्या वडिलांना आता एक प्रेम माया या गोष्टीने भरभरून द्यावं, एवढीच या कुटुंबियांना मी या व्यासपीठावरनं सांगेन. आणि आईच्या स्मृतीमध्ये, आईच्या पुण्यस्मरणाला हरिकीर्तन, अन्नदान या गोष्टी या परिवारानं ज्या घडवून आणलेल्या आहेत त्या अतिशय त्या ठिकाणी स्तुत्य आहेत, कौतुकास्पद आहेत. आपली माणसं आपल्यासाठी खूप काही केलेलं असतं, त्यांच्यासाठी आपण थोडाफार खर्च केला तर त्याला खर्च म्हणत नाही, त्याला कर्तव्य म्हणतात. तर ते कर्तव्य हे कुटुंब, ही मुलं मुली सगळेजण पार पाडत आहेत. भगवान परमात्मानं यांना जशी आईची आठवण येईल त्या वेळेला यांच्या हातनं आईच्या स्मृतीमध्ये सत्कर्म घडावीत एवढी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. माझ्या वाणीला विराम देणार आहे, फक्त 5 मिनटं तुमच्या सगळ्यांची मी घेणार आहे. येणाऱ्या 18 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या काळामध्ये आम्ही जिथे राहतो ते आमचं गाव आहे चकलंबा, तालुका गेवराई, जिल्हा बीड. भगवानगडाच्या पूर्व दिशेला 15 किलोमीटरवरती माझं गाव आहे चकलंबा. त्या गावी जुनं देवस्थान सद्गुरू कल्याण स्वामी महाराजांचं संजीवन समाधीस्थान. कल्याण स्वामी महाराजांची ज्ञानोबारायासारखी संजीवन समाधी आहे. त्या समाधीची सेवा परंपरेनं माझ्या परिवारामध्ये आलेली आहे. कल्याण स्वामी कोण तुम्हाला कळावेत म्हणून सांगते. भगवान आदिनारायणाचा अनुग्रह आहे भगवान ब्रह्मदेवाला. गुरुपरंपरा कशी आहे आमची? ब्रह्मदेवाचा अनुग्रह आहे अत्री महाराजांना, अत्री महाराजांचा अनुग्रह दत्तात्रेयाला, दत्त महाराजांचा अनुग्रह जनार्दन स्वामी दौलताबादचे, जनार्दन स्वामींना, जनार्दन स्वामींचा अनुग्रह शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना, पैठणचे जे नाथ महाराज आहेत त्यांना, पैठणच्या नाथांचा अनुग्रह आहे दंडवत स्वामीला. दंडवत स्वामी म्हणजे ज्यांनी नमस्कार केल्यानंतर मेलेलं गाढव जिवंत झालं एवढा ज्यांचा अधिकार. नाथांचा अनुग्रह दंडवत स्वामीला. दंडवत स्वामींचे अनेक शिष्य आहेत, तर अनेक शिष्यापैकी एक शिष्य म्हणजे सद्गुरू कल्याण स्वामी महाराज, ज्यांची परंपरा आमच्यापर्यंत आलेली आहे. कल्याण स्वामी महाराजांची संजीवनी समाधी चकलंबा या गावी आहे. जुनं देवस्थान आहे. साधूच्या झुंडीच्या झुंडी जुन्या काळामध्ये मठामध्ये यायच्या. खूप जुना काळ सांगता येणार नाही, 500 वर्ष अगोदरची ही सगळी गोष्ट आहे. अगदी पुराव्यासह ग्रंथात पुरावे महाराजांच्या संदर्भातले प्राप्त आहेत. महाराजांच्याच इच्छेनं, महाराजांच्याच प्रेरणेनं 2018ला भूमिपूजन सोहळा झाला. 2018 साली. तेव्हापासून लोकांना मदत मागत गेलो. लोकवर्गणीतून महाराजांचं सुंदर मंदिर उभं राहिलं आहे. दगडी मंदिर, इतर आवाराचं बांधकाम, मठाचं व्यवस्थित सुंदर बांधकाम
अगदी एक 20-25% बाकी आहे बांधकाम, बाकी सुंदर छान झालेलं आहे. महाराजांच्या प्रेरणेनं 2018मध्ये भूमिपूजन झालं आणि तेव्हापासून लोकांच्या मदतीतून सुंदर असं देवस्थान उभं राहिलं आहे. महाराजांचं समाधी मंदिर, इतर बांधकाम ते सगळं. आणि आता यावर्षी बांधकाम पूर्ण नाही, पण मंदिर शिखर निघालं आहे. मग मनात इच्छा आली की महाराजांचा कळस आपण बसवून घ्यावा. आपण म्हणण्यापेक्षा महाराजांनीच ती प्रेरणा दिली आणि येणाऱ्या 18 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या काळामध्ये भव्य असा महाराष्ट्रात कौतुक होईल एवढा मोठा कार्यक्रम चकलंबा या भूमीमध्ये महाराजांच्या दरबारात आयोजित केलेला आहे. महाराष्ट्रातले सगळे ख्यातनाम कीर्तनकार आहेत. म्हणजे सध्या यूट्यूबवर आपण ज्यांना जास्त पाहतो त्यांच्या सदिच्छा भेटी आहेत, पण जे अधिकारी कीर्तन आहेत की ज्यांना परंपरा आहेत, जसं पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, आपल्या भागात कदाचित माहिती असेल नसेल, औशाच्या भागामध्ये आहेत, लातूर जिल्हा आहे. ते कीर्तनात हिरवा फेटा घालतात. त्यांची कीर्तन पद्धत वेगळी आहे. हिरवा फेटा का घालतात? हैदराबाद निजामाची राजवट त्या भागात होती, तिकडे मुस्लिम राजवट. आणि मग आपला त्यावेळेला त्यांनी संप्रदाय कसा टिकवून ठेवला तर हिरवे फेटे घालून. हिरवा फेटा डोक्याला आहे तर हे आपल्याच धर्माचं काम करतात असं त्या लोकांना वाटावं म्हणून तेव्हा त्यांनी हिरवे फेटे घालून आपला वारकरी संप्रदाय जपून ठेवला. ते एवढे मोठे अधिकारी संत आपल्या संस्थांवरती कीर्तनासाठी येणार आहेत. त्याचबरोबर ज्यांनी गोसेवेचं खूप मोठं काम हाताला धरलं आहे असे आपले हरिभक्त परायण गुरुवर्य संजय महाराज पाचपोर बाबांचं कीर्तन आहे. अच्युत बाबा दस्तापूरकर, खूप मोठी विभूती आहे, परभणी जिल्ह्यात ज्यांना मालक म्हणून बोलतात, त्यांचं कीर्तन आहे. इंदोरीकर बाबांचं कीर्तन आहे. अमृतबाबा जोशींचं कीर्तन आहे. तारकेश्वर गड म्हणून आहे पाथर्डीच्या जवळ, तिथले महंत आहेत आदिनाथ बाबा शास्त्री, त्यांचं कीर्तन आहे. बाकी आपल्या भागातले जेवढे गड आहेत, भगवानगड आहे, नारायणगड आहे, तारकेश्वर गड आहे, मच्छिंद्रगड आहे, गोरक्षनाथ टेकडी आहे, बीड जिल्ह्यात जेवढी गडकरी मंडळी आहेत सगळे सत्पुरुष कळस बसवण्यासाठी येणार आहेत. अगोदर सांगितलेल्या महाराजांचे कीर्तन आहेत आणि कळस बसवण्यासाठी सगळे गडकरी आहेत. कळस बसवण्यासाठी असे संत येणार आहेत ज्यांनी 22 देशामध्ये लक्ष्मीनारायणाची मंदिरं उभी केलेली आहेत. असे गुजरातमधले मोठे संत श्री संत हरिजीवन दासजी महाराज, त्यांचं खूप मोठं वैभव, खूप मोठं प्रस्थ आहे. ते कळस बसवण्यासाठी येणार आहेत. रोजचा कीर्तनाचा हार पंढरपुरातूनच येणार अशी व्यवस्था केलेली आहे. आषाढी सोहळ्यामध्ये जे लाईटिंगची जबाबदारी ज्यांच्याकडे, आषाढी सोहळा नवरात्रातला तुळजापूरचा सोहळा नवरात्रीचा लाईटिंगची व्यवस्था जे करतात त्यांना आपलं लाईटिंगचं काम दिलेलं आहे. असं खूप मोठं पंचकृषीतल्या लोकांनी भाकरीची पंगत असेल एक 3-4 दिवसासाठी, 2-3 दिवसासाठी घेतलेली आहे. आणि बाकी इतर काही अन्नदात्यांनी मिळून अन्नदान वगैरे या सगळ्या गोष्टी करायच्या ठरवल्यात. खूप मोठा सोहळा, नेत्रदीपक सोहळा. अगदी महाराष्ट्रात जे गुणवान आपण पाहतो, जसं की आपल्या भागातले रत्न रोहिदास आबा जगदाळे असतील, रोहिदास महाराज मते असतील, भगुरे गुरुजी असतील, आपले खिलारी गुरुजी असतील, आमच्या ज्ञानोचे गुरुवर्य बेलुकर गुरुजी असतील, ही सगळी महाराष्ट्रातले नामांकित मृदंगवादक, नामांकित गुणजन गायक मंडळी सगळे एक दिवस हजेरी लावणार आहेत. सगळ्यांना एक दिवस त्यांना सुपूर्द केलेला आहे. भरतभाऊ पठाडे असतील, सगळी ही गुणवान मंडळी तिथे येणार आहेत. खूप मोठा सोहळा. फुलं महाराजांच्या स्वागतात किती उधळावीत हे सुद्धा चकलंब्याचाच कार्यक्रम महाराष्ट्राला दाखवणार आहे. एवढं सगळं नियोजन, एवढं सुंदर व्यवस्था, त्या कार्यक्रमासाठी तुम्हालाही निमंत्रण. आणि तुम्ही सगळ्यांनी त्या कार्यक्रमासाठी यावं. म्हणजे आमची जाहिरात मागच्या महिन्यापासून चालू झालेली. एवढा मोठा कार्यक्रम असल्यामुळे खूप दिवसापासून हे लोकांना सांगतोय. आणि त्या दिव्य सोहळ्यामध्ये आपण तर यावंच. पण मी अजितदादा गीते त्यांच्यासोबत आमच्या कमिटीतल्या काही दादांचं बोलणं झालं होतं. कारण त्यांनी एक भावना व्यक्त केली होती की कलशारोहण सोहळ्यात त्यांना काही सहभागी होता येईल का. तर ते त्यांचा आणि आमच्या कमिटीतल्या मंडळीचा संवाद झालेला आहे. तर तुम्हाला सगळ्या भाविकांना मला सांगायचं असं, भले निमित्त आहे आपण गीते परिवाराच्या माध्यमातून इथं कार्यक्रमासाठी एकत्र आलेलो आहोत, निमित्त कुठलंही असू द्या, पण माझं निमंत्रण तुमच्यापर्यंत पोहोचलं आहे. पण त्या दिव्य सोहळ्यासाठी कुणाला वाटत असेल ताई महाराष्ट्रानं त्या संस्थांना मदत केली, त्या सोहळ्यासाठी अन्नदानाकरता आम्हालाही मदत करायची, ही भावना आपल्यापैकी कुणाची असेल तर तुम्ही रीतसर पावती घेऊन त्या दिव्य सोहळ्याला अन्नदानाकरता मदत करू शकता. असंही तुमच्या सारख्यांच्याच मदतीतून देवस्थान उभं केलेलं आहे. कुठल्याही राजकीय व्यक्तीचा त्याच्यात कसलाही प्रकारचा फंड वगैरे त्या देवस्थानमध्ये नाही आहे. आपल्यासारखी साधी भोळी भाबडी वारकरी माणसं तुमच्या मदतीतून देवस्थान उभं केलेलं आहे. आणि सांगायची गोष्ट अशी की
त्या संस्थांच्या अंतर्गत मागच्या 16 वर्षापासून आपण मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालू केली. एका मुलीपासून आज 300हून अधिक मुली तिथे कथा कीर्तनाचा अभ्यास करत आहे. ज्या ज्या गावी मी गेले त्या त्या गावातल्या लोकांनी देवस्थान उभं करण्यासाठी मला मदत केली. एक दिवस माझ्याच मनात प्रश्न आला, लोकांनी आपल्याला देणगी दिली, वर्गणी दिली, मदत केली देवस्थान बांधायला, आपण लोकांना काय दिलं? या प्रश्नाचं उत्तर महाराजांच्या प्रेरणेनं मला सापडलं. लोकांनी आपल्याला देवस्थान उभं करायला मदत केली, आपण काय दिलं? तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याला आपण एक महिला कीर्तनकार आणि गायक दिला, त्या संस्थांना दिला. ही परतफेड झाली असं म्हणावं लागेल. आपल्या जिल्ह्यातल्या 10 ते 15 मुली खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करत आहे. त्यातले तनुजा आणि राधिका तुमच्या जवळचीच आहे, चिंचोलीची. आता ही लेकरं महाराष्ट्रामध्ये सध्या नावाजत आहेत कथा कीर्तन गायन या माध्यमातून. वय किती आहे? 8वीच्या वर्गातले लेकरं आहे हे. अजून 4-2 वर्षात तर राधिका आपल्या हातीही लागणार नाही, महाराष्ट्रात इकडेच फिरेल. नाशिकला वेळ भेटेल का नाही तिचा काय कोणास ठाऊक. अशी ही गुणवान लेकर, अशा खूप मुली. इगतपुरी असेल, ठाणे असेल, महाराष्ट्रात असा एकही जिल्हा राहिला नाही की तिथलं लेकरू आपल्याकडे शिकायला नाही आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरची लेकरं तिथे येऊन ज्ञान घेत आहेत आणि कल्याण स्वामी महाराज त्यांचं कल्याण करतायत. हा खूप लोकांना अनुभव आहे. ज्यांनी ज्यांनी महाराजांचं दर्शन घेतलं त्यांच्या त्यांच्या भाग्याचा उदय झालेला आहे. त्या लोकांना त्यांच्या जीवनात काही ना काही प्राप्त झालेलं आहे. कधी याल गडावर, भगवान गडावर, तर उतरून थोडंसं 15 किलोमीटर खाली या, चकलंबा देवस्थानला भेट देऊन जा. कलशारोहणाला तर तुम्हाला आग्रहाचं निमंत्रणच आहे. पण तिथं शिकणाऱ्या मुली असेल, तिथल्या देवस्थानची व्यवस्था असेल, किंवा येणारा महाराष्ट्रात कौतुक होईल असा भव्य कलशारोहण सोहळा असेल, त्या सोहळ्याकरता अन्नदानाकरता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. पावती बुक आणलेलं आहे, रीतसर पावती घ्या. तुम्ही लाख रुपये द्यावी ही अपेक्षा मी पहिल्यापासून कधीच ठेवलेली नाही. लोकांच्या रुपयातून चांगली कामं होतात, त्याचं उदाहरण म्हणजे कल्याण स्वामी संस्थान आहे. आपला रुपयासुद्धा आम्हाला लाखा एवढा मोलाचा आहे. आपण सगळ्यांनी कल्याण स्वामी संस्थानच्या अन्नदानासाठी सहकार्य करावं, त्या सोहळ्याला यावं, हे सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण, आवाहन. या गोष्टीची नोंद घ्या. झालेली सेवा आणि जी लोक पवित्र मनानं अन्नदानासाठी सहकार्य करतील, आज पाडव्याचा पर्व काळ आहे, असंही तुम्ही देणगी द्याल तर विशेष पुण्य तुम्हाला प्राप्त होणारच आहे. तर जी लोक मदत करतील त्यांचं नाव कीर्तनानंतर माईकमध्ये जाहीर करण्याचा प्रयत्न करू परिस्थितीनुसार. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करते, वाणीला विराम देते. विठोबा रखुमाई, काही भाविकाचं म्हणणं आहे बोबडी गवळ म्हणा, पण उशीर झाला खूप, पुढे खूप आता घाई आहे, त्याच्यामुळे आपण थांबून घेऊ. माणसं पण खूप वेळापासून उभी आहेत. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर